Hi friend, very good morning to one and all. Today we are going to start first chapter in 11th standard. Okay, the name of the chapter is current electricity. Okay, मागच्या तासामध्ये आपण चॅप्टर वाईज डिस्ट्रीब्युशनबद्दल बघितलं होतं. ओके, तसेच सिलेबस काय काय आहे ते बघितलं. ओके, today's lecture we are going to start first chapter current electricity. ओके, तर आपण आता ह्या धड्यामध्ये इंट्रोडक्टरी पार्ट बघू. ओके, तर पहिल्यांदा करंट म्हणजे काय ह्याच्याबद्दल आपण थोडासा अभ्यास करू. ओके, तर करंट म्हणजे काय, तर रेट ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स इज कॉल्ड ॲज करंट किंवा रेट ऑफ फ्लो ऑफ चार्जेस ओके इज कॉल्ड ॲज करंट. आपल्याला माहीत आहे की इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन आउटरमोस्ट ऑर्बिट विच आर लूजली बाउंडेड विथ न्यूक्लियस. These electrons are called as free electrons. Okay, in metals these electrons are moving in random motion. When we connect battery to conductor, electrons flow in the direction from negative terminal to the positive terminal. तर आपल्याला माहीत आहे, आपण शाळेत शिकलेलो आहोत की एक न्यूक्लियस असतं आणि न्यूक्लियसच्या भोवताली ऑर्बिट्स असतात. फर्स्ट ऑर्बिट, सेकंड ऑर्बिट, थर्ड ऑर्बिट. ओके, आणि त्या ऑर्बिटच्या भोवताली इलेक्ट्रॉन गोलाकार कक्षेमध्ये फिरत असतात आणि शेवटच्या कक्षेमध्ये जे इलेक्ट्रॉन गोलाकार कक्षेत फिरतात ते लूजली बाउंड असतात. म्हणजे न्यूक्लियसपासून लांब असल्यामुळे लूजली बाउंड असतात. म्हणजे त्यांना थोडी जरी एनर्जी दिली की ते लगेच फ्री होतात. आणि मग हे जे फ्री इलेक्ट्रॉन आहेत शेवटच्या कक्षेमध्ये शिल्लक असणारे, हे इलेक्ट्रॉन करंट फ्लो होण्यासाठी कारणीभूत असतात. Is it clear what I am saying? There is a nucleus, okay, and around the nucleus electrons revolves in a circular orbit. Okay, there are different type of orbit, first orbit, second orbit, third orbit, and so on. But in the last orbit electrons are in the free state. Okay, if we give potential difference, okay, if you use the battery, then these electrons becomes free, and these free electrons are responsible of flow of current. Okay, so in metal these electrons are moving in random motion. तर मेटलमध्ये हे इलेक्ट्रॉन रँडम मोशनमध्ये मूव करत असतात आणि त्यांना मूव करण्यासाठी बॅटरी वापरली जाते. आणि बॅटरीचं नेगेटिव्ह टर्मिनल आणि पॉझिटिव्ह टर्मिनल हे कनेक्ट केल्यानंतर दीज इलेक्ट्रॉन्स स्टार्ट फ्लोविंग ओके अराउंड द न्यूक्लियस. सो दिस इज द बेसिक इंट्रोडक्टरी पार्ट ऑफ दिस चॅप्टर. तर आता करंटची व्याख्या आपण ह्याच्या आधीच बघितली की करंट म्हणजे काय, तर रेट ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन ऑर चार्जेस. म्हणजे जे इलेक्ट्रॉन किंवा चार्जेस फ्लो होतात त्यांना करंट असं म्हटलं जातं. ओके, इज इट क्लिअर. तर हा इंट्रोडक्टरी पार्ट ह्या चॅप्टरचा आहे. तर आपल्याला माहिती की करंट हा फार महत्त्वाचा आहे. ओके, नाव डेज करंट इज व्हेरी इसेन्शियल पार्ट इन एव्हरीवन्स लाईफ. लाईट, इलेक्ट्रिसिटी इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. विदाऊट इलेक्ट्रिसिटी नथिंग कॅन बी हॅपन्ड. इलेक्ट्रिसिटीशिवाय काही केलं जाऊ शकत नाही. प्रत्येक गोष्टीसाठी इलेक्ट्रिसिटी असते. यू नो दॅट इफ यू वॉन्ट टू चार्ज द मोबाईल, इफ यू वॉन्ट टू रन अ मोटार, इफ यू वॉन्ट टू वर्क अ TV, each and everywhere nowadays electricity is very very essential. Electricity plays a very important role in today's world. That is why we will have to learn this chapter very nicely. Current electricity chapter we should learn. So in this chapter we will have to study number of things, but slowly we will go ahead. Today we have just seen the introductory part. In the tomorrow's lecture we are going to see most important
question or most important part of this chapter, that is Ohm's law. ओके, तर इलेक्ट्रिसिटी ही सगळ्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे. आजकाल सगळ्या गोष्टी ह्या इलेक्ट्रिसिटीवरती अवलंबून आहेत. जर लाईट नसेल तर आपण काही करू शकत नाही. फॅन चालण्यासाठी, ओके, मोटार चालण्यासाठी, सगळ्या गोष्टीसाठी इलेक्ट्रिसिटीची गरज असते. ओके, तर आपल्याला हा धडा नीट अभ्यास करायचा आहे. त्याच्यासाठी इंट्रोडक्टरी पार्ट हा फार महत्त्वाचा असतो. सो टुडे वी हॅव कम्प्लिटेड इंट्रोडक्टरी पार्ट ऑफ दिस चॅप्टर. ओके, सो टुमॉरो वी विल कंटिन्यू द नेक्स्ट थिंग्स. इज इट ओके?